जय महाराष्ट्र। माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हाच घेऊन आलेले। इंस्टावरती मला भरपूर जण मेसेज करतायत मुलं, आणि त्यातलाच एक मेसेज वाचलेला होता आणि त्या मुलाला असं वाटतं की त्या मुलीने प्रेमात धोका दिलाय, आता मी राहू शकत नाहीये, मी जगूच नाही शकणार तिच्याशिवाय, आणि म्हणून तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतोय किंवा तिच्या डोक्यामध्ये विचार येत आहेत, असं त्याने मला मेसेज केला होता। त्यावरतीच मी व्हिडिओ बनवणार आहे, आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी लास्ट पर्यंत बघा आणि मला सांगा कमेंट करून नक्की की हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी सजेशन कसं दिलेलं होतं। तर हा व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत कंटिन्यू करा। ज्या मुलांना प्रेमामध्ये धोका मिळालाय आणि ज्या मुलांना असं वाटतं ना तिने धोका दिलाय तर आपण आत्महत्या करावी, तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि मग ठरवा की आत्महत्या करायची की नाही। मान्य आहे मला की तिने तुम्हाला प्रेमामध्ये धोका दिलाय, तुम्ही तिला प्रेम दिलं, वेळ दिला, पैसा दिला, पण तिने शेवटी तुम्हाला धोकाच दिला। पण तिने धोका दिल्यामुळे तुम्ही आत्महत्या करताय, त्या व्यक्तीसाठी तुम्ही जग सोडून जाताय। पण ज्या व्यक्तीनं, ज्या आईनं तुम्हाला लहानाचं मोठं केलंय तिच्यासाठी तुम्ही जगू शकत नाही। ज्या बापाने तुम्हाला लहानपणी बोट धरून चालायला शिकवलं त्या बापासाठी तुम्ही जगू शकत नाही। अरे मुलांनो, तुम्ही लहानपणापासून ते इथपर्यंतचा प्रवास बघा ना, त्या आई वडिलांनी किती कष्ट केलेत, किती काबाड कष्ट करून तुम्हाला लहानाचं मोठं केलंय, तुम्हाला शिकवलंय। तुमचं शिक्षण कंप्लीट करण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांच्या दारामध्ये चाकरी धरली, दुसऱ्यांचे पाय धरलेत, दुसऱ्याकडून कर्ज काढले, फक्त तुम्हाला शिकून मोठं होण्यासाठी। त्यांची एकच अपेक्षा असते की तुम्ही मोठं व्हावं। दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल। त्यामुळे हा व्हिडिओ बघा, कसा वाटला नक्की सांगा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।